अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक असणारी माळेवाडा वेस पाडण्याचा घाट महानगरपालिकेने घातलेला आहे। याबाबत महानगरपालिकेने काल 11 डिसेंबर रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत माळेवाडा वेस पाडण्यासंदर्भात 11 डिसेंबर ते 17 डिसेंबरपर्यंत नागरिकांच्या हरकती मागितल्या आहेत। माळेवाडा वेस परिसरात 5 रस्ते एकत्र येतात। मग तिथं धार्मिक स्थळं, मंदिरं, शाळा, दवाखाने, व्यावसायिक आस्थापना व मिरवणूक मार्ग असल्यामुळे इथं सतत वाहतूक कोंडी निर्माण होते। विद्यार्थ्यांना व रुग्णांना अडचणी निर्माण होतात। त्यामुळे काही जणांनी वेस काढण्याबाबत निवेदन सादर केली होती आणि त्याच कारणास्तव ही वेस स्थलांतरित किंवा हटवण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचं आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकात लिहिलं आहे। मात्र या प्रसिद्धीपत्रकानंतर अनेक समाजसेवक, इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी याला कडाडून विरोध केलेला आहे। अहिल्यानगर शहराचं वैभव असणारी ही ऐतिहासिक वास्तू पाडू देणार नाहीत। तसंच वेळ पडली तर यासाठी मोठं जनआंदोलन उभा करण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिलेला आहे। माळेवाडा वेसीचा नेमका इतिहास काय आहे, ही कधी बांधली गेली, या वेसीला माळेवाडा वेसच का म्हटलं जातंय, हा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रीराम आणि तुम्ही पाहताय अहिल्यानगर लोकल। अहिल्यानगर शहराची स्थापना अहमद निजामशाह याने 1490 मध्ये केली। सेना नदीच्या तीरावर कैरो आणि बगदाद शहरासोबत ज्याची तुलना केली जायची असं सुंदर अहमदनगर नाव असलेलं शहर त्यानं वसवलं। इथूनच निजामशाही राज्यवटीची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। 1490 ते 1600 पर्यंत नगर शहर आणि परिसरावर निजामशाही राजवट राहिली। मात्र 16व्या शतकाच्या आसपास मुघलांनी नगरवर आक्रमण करत निजामशाही संपुष्टात आणत शहरावर एक हाती सत्ता स्थापन केली। मुघलांनी नगरचा किल्लेदार म्हणून सर्जखान्याची नियुक्ती केली आणि या सर्जखान्याने शहराच्या संरक्षणासाठी 1631 साली तटबंदी करत 11 वेशी उभारल्या आणि याच 11 वेशींना शहराचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जायचं। यामध्ये झेंडी गेट, बोवा बंगाल गेट, फर्गुसन गेट, नेप्ती गेट, नालेगाव वेस, तोफखाना, सर्जेपुरा, मंगल गेट, किंग्स गेट, दिल्ली गेट आणि माळेवाडा या 11 वेशी किंवा दरवाजांचे नावे होते। मात्र शहराच्या विस्तीकरणात बाकीच्या 9 वेसी नामशेष झाल्या। उरल्या फक्त दिल्ली गेट आणि माळेवाडा वेस, ज्या दोन्ही सध्या चांगल्या स्थितीत असून शहराच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष म्हणून आजही शहरात दिमाखात उभ्या आहेत। माळेवाडा वेसेला जवळपास 400 वर्षाचा इतिहास आहे। या भागात पूर्वी माळे समाजाची वस्ती जास्त असल्यामुळे या भागाला माळेवाडा नाव पडलं असावं असं इतिहासकार सांगतात। तसेच 1803 मध्ये ब्रिटिशांनी अहिल्यानगर शहरावर आक्रमण केलेलं। त्याचवेळी शहरावर मराठ्यांची सत्ता होती आणि सरदार होते दौलतराव शिंदे। तर दुसरीकडे इंग्रज सेनापती जनरल आर्थर वेलस्ली हे ब्रिटिशांचं नेतृत्व करत होते। त्यांच्या सैन्यात मद्रास बटालियनचे युरोपियन गोलंदाज होते, हजारो घोडेस्वार होते, धान्य पुरवठा करणारी पथकं होते। मराठे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये याच माळेवाडा वेशीजवळ तुंब अशी लढाई झाली आणि दौलतराव शिंदे यांनी ब्रिटिशांना चोख प्रत्युत्तर दिलं आणि माळेवाडा वेसीनं त्या काळी आलेलं शहरावरचं आक्रमण परतून लावलं। या लढाईत मृत्यू पावलेल्या अनेक लोकांची नावं आजही माळेवाडा शेजारी स्तंभावर कोरलेली पाहायला मिळतात। माळेवाडा वेशीसमोर आज एक क्रांतीस्तंभ उभा आहे। यावर 1942च्या क्रांती लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचा फलक लावण्यात आलेला आहे। मात्र त्याची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने तो शिलालेख 1982 साली काढून आतमध्ये लावण्यात आलेला आहे। आजही तो दिसत असून त्यावरील स्वातंत्र्य सैनिकांची नावं मात्र पुसट होत चाललेली आहेत। माळेवाडा वेशीच्या आत शहराचं ग्रामदैवत विशाल गणेश मंदिर आहे। वेशीसमोर शनी मारुतीचं मंदिर आहे व तिथंच थोड्याशा अंतरावर रस्त्याच्या मध्यभागी सय्यद बुरहान दख्खनी मशीद सुद्धा पाहायला मिळते। याच माळेवाडा वेशीशेजारील असलेल्या वडाच्या झाडाजवळून महाराष्ट्रातील पहिली एसटी 1 जून 1948 रोजी धावली। वडाच्या झाडाला एक घंटा बांधलेली असायची। जिल्हा लोकल बोर्डाच्या मनोऱ्यावर असलेल्या घड्याळात 8चं ठोकं पडताच पहिली एसटी नगरवरून पुण्याला निघायची अशी माहिती इतिहासकार आणि ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख सांगतात। एवढा मोठा गौरवशाली इतिहासाचा ठेवा असणाऱ्या माळेवाडा गेटसारख्या वास्तू जतन करण्याऐवजी महानगरपालिकेने तो पाडण्याचा घातलेला घाट अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल। एकेकाळी ज्या वेसेनं ब्रिटिशांचं आक्रमण परतून लावत शहराचं रक्षण केलं, आज तिथलच्याच वारसदारांना ती अडगळ वाटू लागली आहे का असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। नगरकरांनो, तुम्हाला काय वाटतं, ही ऐतिहासिक, गौरवशाली आणि शहराची ओळख असलेली वेस पाडायला हवी का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।
तुम्ही जर आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबवर जर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.